संस्था आयोजकांच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. अगदी आपण पाहतोय दीपक भस्मासाठी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लगावलं गेलं होतं. खऱ्या अर्थानं आपल्या गावावरती असणारे प्रेम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज लावलं गेलं होतं. एकंदरीत त्याचा ध्येय असं असणाऱ्या की सामना मात्र माझ्या संघानं जिंकावं, माझ्या गावानं मात्र सामना जिंकावा, त्या अनुषंगानं हे पारितोषिक त्याच्या माध्यमातून राखलं गेलं होतं आणि त्यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. माझी उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन प्रकाश गुडे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, थँक्यू सो मच अमोल. मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक गोलंदाज आपण जर पाहिला आनंद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शुभम चौधरी त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय जेवण झुगरिया. पहिला बॉल सामना होईल स्टार्ट. पहिला बॉल अगदी पंचांचा इशाराला इट इज वाईट बॉल. खराब चेंडून श्री गणेश पाहायला मिळाला. एका धाबेनं धावफलकेवरती आपण पाहतोय सिंगल धाव. अगदी शुभमचा बॅट लाग चांगला रंगला जाईल की थँक्यू काय. नानू. त्याचनंतर प्रकाश गुटे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला. प्रकाश पांडू गुटे साहेबांच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळा मित्रांनो. खऱ्या अर्थानं आयोजकांवरती असणारा अफाटून प्रेम त्यांचं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. साहेब आपलं मनपूर्वक स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. नक्कीच थँक्यू सो मच. पाहुण्यांचा मान सन्मान केला जात आहे. येणाऱ्या पाहुण्यांचा चांगली गोलंदाजी आता सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि याच पद्धतीची गोलंदाजी करावं लागेल कारण गाडेश्वरच्या विरोधामध्ये खेळायचं. चांगला बॅटल रंगला जातोय. मोठा फटका खेळण्याचा मानसूप बनवला होता. इथे डॉट चेंडूचे सफल होऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. अगदी कुठल्याही पद्धतीनं मोठा फटका बॅटवरती येत नाही शुभम चौधरीला. आता इथून थोडासा मात्र चांगला खेळ इथून करावा लागेल. त्यासाठी आता प्रयत्न केले जातात, मार्गदर्शन दिलं जातोय कारण जेवणला माहिती आहे की इथून चांगला खेळ होणं गरजेचं आहे. कारण हा सामना महत्वाचा असेल. इथून जिंकणं फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. हाफ ट्रायकर बॉल अगदी वगोलीच्या वेगानं फेकला जातोय. चांगली गोलंदाजी. नियंत्रण टप्प्यावरती गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. चांगला टप्पा, चांगली लाईन वरती गोलंदाजी केली जाते. शुभम सारख्या फलंदाजाला याही चेंडू फेकले जातात आणि रिलीज केले जातात. चांगली चेंडूची फेकी जरूर आपल्याला पाहायला मिळते. शुभमला विचार करण्यासाठी थोडासा इथून भाग पाडून दिले गोलंदाजांना आणि इथून आक्रमणाला सुरुवात करण्यासाठी आता प्रयत्न करावा लागतील कारण चांगली लढत आहे आणि त्या लढतीमध्ये चांगला खेळ जर झाला नाही तर मग आपल्याला घरच्या रस्त्याने जावं लागेल कारण त्यासाठी दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये नक्कीच इथून जे 4 संघ दुसऱ्या फरीमध्ये दाखल झालात आणि ते सामने देखील रंगले जातात त्यामध्ये ज्या संघाचा हाय स्कोर राहील त्या संघाला बाय दिली जाईल म्हणजे पुढील वाटचालीसाठी याकडे दोन्ही संघाच्या संघानायकांना लक्ष केंद्रित करायचं आहे. चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात दमदार पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या मधोमध चेंडू आबेमध्ये फटका फसलाय. अगदी सर्कल मध्ये चेंडूला मात्र कॅरी केला जातो आणि शुभमचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतोय. नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रेम प्रेम हिंदोळा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि प्रेम हिंदोळाला चांगला खेळ करावा लागेल कारण शुभमवरती आशा होत्या, आशा निर्भयत गेल्या. अगदी नाराज झाला, स्वतःवरती मैदान सोडलं. गाडेश्वर गावचे प्रेक्षक थोडेसे शांत संयम आणि सामन्याचा आनंद घेताना जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज समोर येणं खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट काम बनलं गेले. फलंदाज तू चल मैं या परिस्थितीत लागेल कारण मोपाड्याच्या विरोधामध्ये खेळताना अगदी चांगला खेळ तर करावाच लागेल.
अगदी जेवणला नो स्ट्राईक वरती थांबवण्याचं काम केले. गोलंदाजाचं आम्ही कौतुक करीन. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी केली जाते. अगदी निलेशला इथून चांगला खेळ करावा लागेल. या षटकाचा विचार केला तर अद्याप 2 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल आणि 2 चेंडूमध्ये एखादा बिग हिट फार गरजेचा असेल. मोठा फटका निलेशच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळेल का? शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती आडवपट्टाने खेळण्याचा प्रयत्न. अगदी तिकडे शतरक्षक वेगानं ठेवण्याचा प्रयत्न करतो. दुसरे धाबेचा प्रयत्न. 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. त्या सोबतीनं पंच सांगितलं की पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना जे बोलेरात गाडेश्वर संघ जाऊन पोहोचलाय. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला लगेच स्पीडअप करा. मोहपाडा संघ आपण वेळ जास्त खर्च करू नका. ही स्पर्धा आज उशिरानं सुरू झाली आणि शेवटच्या क्षणी अगदी आपण थोडासा स्पीडअप करा. आयोजकांना सहकार्याची भूमिका करा. कारण प्रत्येकाला आपल्याला अगदी नाईटची स्पर्धा लवकर संपुष्टात येऊन आपल्याला प्रत्येकाला जॉबकडे सकाळी उठून जावं लागतं आणि त्यासाठी आपण प्रत्येकानं स्पीडअप करण्याचा जरूर प्रयत्न करा. या आयोजकांसाठी फायदा नाही. आपल्याला प्रत्येकाला जॉबसाठी जावं लागतं. त्यासाठी आपण प्रयत्न करा जे जास्तीत जास्त लवकर ही स्पर्धा संपुष्टात येईल. गोलंदाज षटक क्रमांक 2चा राहुल हा गोलंदाज. पहिलाच बॉल हा ट्रायकर पद्धतीनं पंच आमच्याकडे वळून सांगितलं बाईट बॉल खराब चेंडूची फेकी पाहायला मिळते. जेवण जोगरीसाठी हा चेंडू फेकला होता. जेवणकडे क्षमता आहे मोठाल्या फटक्यांची. कारण आपण जर पाहिला तर फिल्डिंग रिव्ह्यू आपण पाहतोय घेतला तर किसन डुमणे आपण किसन डुमलेला विनंती असतील आपण तिसरा पंचांच्या वाईटसाठी फिल्डिंग रिव्ह्यू आपण पाहतोय. फेर डिलिव्हरी चांगला चेंडू रिलीज झालाय. बघा इथे चांगल्या पद्धतीचा चेंडू रिलीज झाला होता. जेवण जोगरेसाठी आता इथून आक्रमण खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी. राहुलनं पहिला बॉल फेकला होता अगदी गोळीच्या बघायला पुन्हा एकदा सज्ज. जेवणसाठी फुल टॉस आडपा पट्ट्याने तिकडे फिल्डर आणि फलंदाज 0 धावसंख्येवरती. जेवणला सुद्धा मैदान सोडावा लागतोय. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये दाखवली होती आणि सामना देखील जिंकला होता. 40 धावा डिपेंड करायचा असताना गाडेश्वर संघाने अगदी चॅलेंजर दुधानी संघाला अगदी परास्त केलं होतं. आणि पुन्हा एकदा दुसरा फेरीमध्ये खेळत असताना बदलापूर मोहपाडा संघाच्या विरोधामध्ये अगदी थोडासा डाव कुठेतरी मी म्हणेन डगमगला गेला. फलंदाजी करताना चांगली गोलंदाजी होत असते तेव्हा तेव्हा धाबा येत नाहीये. पण एखाद्या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण बनला तर मॅच मध्ये अगदी धाबा बनल्या जातील. प्रेमवरती आशा निर्माते असतील टीम आपण जर पाहिला तर मग गाडेश्वर संघाच्या इथून मोठाले फटके डावकऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल हा गोलंदाज सध्या तरी चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा सज्ज हा गोलंदाज. फुलटॉस बॉल आहे त्यावरती जेलची नामी संधी. पंचाचा निर्णय आलाय 9 चेंडू. भीमर आणि फलंदाज स्वरूपामध्ये बाद होईल. हा चेंडू फ्रीट पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. चांगली
गोलंदाजी पाहायला मिळाली. एकनाथ उघडे पिंजरा कुठे आलाय बघ रे. नक्कीच संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी अगदी आपल्याला पाहायला जरूर मिळाली. बिमर चेंडू जरूर फेकला होता पण फलंदाजाला धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं. संजयला मैदानावरती जावं लागलं. संजयला इथून चांगला खेळ करावा लागेल. एकही फलंदाजाला अगदी जाग्यावरती थांबवून देत नाही हा गोलंदाज. मोठाले फटक्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठाले फटके येत नाहीये त्यामागचा कारण की झालेली गोलंदाजी दुसऱ्या षटकाला स्वरूपात चांगली गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून फेकली जाते. संजयचा डाब ट्राय समोरच्या दिशेला अगदी कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक वेगानं कनेक्ट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गुडरने बिडन द विकेट. चांगली रणनीती आपल्या ऐकण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. त्यांना माहित आहे सिंगल डबलला प्राधान्य. मोठाले फटके येत नाही तेव्हा तेव्हा सिंगल डबलला प्राधान्य देणं हे क्रिकेटमध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्यासाठी संजयनं हा प्रयत्न केला होता. 2 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिला तर 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. मोठा फटका करण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. काय लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतो आणि त्यानंतर मग आता खेळपट्टी आता गोलंदाजाला सध्या तरी साथ देताना जरूर आपल्याला पाहायला मिळते. कारण आता जर आपण पाहिलं तर मोठाले फटके अजूनही मारू देत नाही. चांगली गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल अवडेपटाने खेळण्याचा प्रयत्न. विकेटमध्ये शतरक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय लाजबाब कामगिरी. चांगला फील्ड पाहायला मिळाला तिकडे. 1 धाव 1 विकेट. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. चांगलं संगीतात जरूर आपल्याला ऐकायला मिळालं. डीजीच्या माध्यमातून आपण पाहिलं. बघा इथे इतक्या वेगानं अगदी फेकी जरूर पाहायला मिळाली. बेल्स मैदानाच्या आतमध्ये पंचांना आणि 11 खेळाडूला इथे बेल्स मिळत नाही. एकनाथ उघडे जाऊ शकतो का? अगदी खेळपट्टीचा पूर्णपणे तुला आढावा माहिती आहे. बेल अगदी मैदानामध्ये शोधतात सगळे खेळाडू. मिळाली एकनाथ मिळाली. नाही तर मग एकनाथ उघडे जर गेला ना तर बेल्स काय जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल शोधून देतील. बेल्स तुटले एकनाथ उघडे. जर आपल्याकडे असेल तर घेऊन येशील घरी. चला पंच. शेवटचा चेंडू. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. चला स्पीडअप करा. शेवटचा चेंडू गोलंदाज राहुल हा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. बॅटचे टॉप एज स्लिप क्षेत्रामध्ये तिसऱ्या आठेमध्ये हा झेल टिपला जातोय. संजयचा खेळ संपुष्टात.
षटकार पाहिला तर गाडेश्वर संघाचा धावफलक 8 या आकड्यावरती थोडीशी बिकट परिस्थितीमध्ये फलंदाजी पाहायला मिळते. पण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये एक दोन मोठाले फटके जर आले ना तर मग धाबा बनल्या जातील. 20 तर 25 धाबा बनल्या ना तर मग गोलंदाजीची ताकद टीम गाडेश्वर संघाकडे आपण सातत्याने पाहतोय. सदस्य हार मानायला तयार नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की अजून धाबा बनवण्याचा प्रयत्न आम्ही करू. मैदानाच्या आतमध्ये या दोन फलंदाजाला इथून चांगला खेळ करावा लागेल. शेवटचा षटक गोलंदाज अमृत हा गोलंदाज पाहायला मिळेल. अमृतला चांगला गोलंदाजीचा एक पेस करावा लागेल. चांगली गोलंदाजी फेकावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. अमृतवरती आक्रमण आल्यास त्याचं स्वागत केलाय. लॉंग गॉनच्या वरतून कव्हर केलाय. चेंडू सीमा पार 6 धाब्यांसाठी. एवढी सोपी गोष्ट नाहीये. गाडेश्वर संघाचे फलंदाज सांगतात मैदानावरती सिद्ध करतात. मोठा फटका चेंडू आबेमध्ये उलट्या हाताने चेंडूला जेस करायचंय. हा झेल टिपला जातो आणि संपुष्टात आलाय फलंदाज जितेश बाटू डगआउट. यस नवीन फलंदाज दाखल झालाय रमेश आणि 7 फलंदाज बाद झालेत. याही गोष्टीकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. स्कोरर मित्र आमचे सांगतात लक्ष्मण सामटे ऑफिशियलच्या कामगिरीमध्ये आज पाहायला मिळतात. आजच्या रात्रीमध्ये विलासनं साथ दिली. चांगला खेळ आता मैदानावरती करावा लागला. रमेशसाठी ट्राय चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न म्हणजे विकेटचा क्षेत्ररक्षक बेगाना कनेक्ट झाला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न जरूर केला. आता तिकडे मिस पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची चूक बघा. डायरेक्ट हिटची संधी केली होत्या. चौथीसाठी निघालाय. आता इथे काय घडलं जाते. फलंदाज रमेशला परतावा लागेल. फलंदाज बाद आणि 3 धावा मिळतील. चला फिल्डिंग टीम आपण लगेच फिल्डिंग सजवायचे आहे. जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रतन हा फलंदाज पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि बटन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि याच पद्धतीची गोलंदाजी गाडेश्वर संघाचा डाव कुठेतरी डगमगलाय. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंगलटी येतोय की काय शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय. मॅच चांगली पाहायला मिळतोय. एखादा बिग हिट मोठा फटका या षटकामध्ये अजूनही खेळावा लागेल. त्यासाठी प्रयत्नाच्या पराकाष्ठा रतनला करावा लागतील. मोठा खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. अगदी गोळीच्या बैकांड चेंडू म्हणजे विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं सरकलाय. अवकर्ण क्षेत्ररक्षक दुसरा धाबाचा तिसरा साठी निघाला होता. फलंदाज होतोय बाद. प्रत्येक चेंडू मध्ये विकेट 2च्या बरोबरीनं संघाचा धावफलक 19 धावा आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. यस शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. चांगला फटका काढण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडू खाली डायरेक्ट चांगली फेकी. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर 18 चेंडूमध्ये बनवल्यात फलंदाजी करत असताना जे बोललेलात गाडेश्वर संघानं
20 धाबा येणारी 18 चेंडू 21 धाबेचं समीकरण उत्तरार्धामध्ये बडवायचे आहेत. आपण पाहिलं तर बदलापूर मोहपाडा संघाला. लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. येणारे 18 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज असेल टेंब मोहपाडा संघाला. तर यस दामणी संघाचा संगणक आमच्या ओके या स्फोटावरती येऊन थांबायचं आहे. आपण या सामन्यानंतर लगेच टॉस केला जाईल. आणि त्यानंतर मोरिया धुदाणी संघाला बाय मिळाली. पुढील सामना खेळण्यासाठी अगदी त्यांना संधी मिळाली. चांगला खेळ धावफलक चांगला आखण्याचा प्रयत्न जरूर केला होता. हाय स्कोर वरती त्यांना बाय मिळाली. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच चला मोहपाडा संघ आपण फलंदाज लगेच पडवा प्लीज. सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून असेल. हॅलो. तर P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल निलेशला. खूपच छान गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक फास्टर गोलंदाज इथं वापरला जातोय. P1चं पहिलं षटक हाताळत असताना टेंब गाडेश्वरच्या बाजूने आपण पाहू शकाल निलेश या गोलंदाजाला. तर विचार केला तर सलामीची जोडी जर पाहिली तर राहुल आणि बंटीला पाहू शकाल. खूपच चांगली फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला हे मोहपाडा संघाकडून. आणि तितकीच ताकदीवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल गाडेश्वर संघाकडून. कारण गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. शुभमने म्हटल्यानंतर आपण जर पाहू शकाल गोलंदाजी आमची ताकद आहे. आणि त्याच गोलंदाजीवर आज पहिला षटक हाताळत असताना गोलंदाज इथं वापरला जातोय. निलेश हा गोलंदाजाला स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल राहुलला. पहिला चेंडू त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल टिपला जातोय. खूपच चांगला झेल पाहायला मिळाला. या ठिकाणी राहुलच्या पारीचा अंत इथं मी डीजेला संधी देईन.
संघाला विनंती असेल आपण तयारीतच राहायचंय. न्यू बॅट्समन आपण तयारीतच राहायचंय. जास्त टाइम घेऊ नका. तर राहुलची जागा सावरण्यासाठी नौका फलंदाज मैदानाच्या आत इनॅक्शन नंबर 3 वरती विकीला पाहू शकाल. पहिला चेंडू खूपच चांगला रिलीज केला होता निलेश गोलंदाजानं. त्या ठिकाणी खूपच चांगलं झेल आपल्याला पाहायला मिळतोय. नौका फलंदाज विकीला पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिलंय आपल्या संघासाठी. खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. रनरअप मध्ये चुका होताना पाहतोय आपण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज विकीला पाहू शकाल कशा पद्धतीने खेळून काढेल. कारण विचार केला तर अद्याप 21 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल केले त्या ठिकाणी जलची संधी होती पण त्या ठिकाणी खराब क्षेत्रक्षम पाहिलाय आपण. आणि या 2 धावेने संघाचा श्रीगणेश होत असताना धाव फलकीवर धावा 2 आपण पाहू शकाल. खूपच छान ट्राय केली होती पण त्या ठिकाणी मात्र खूपच चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पण क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही या गोलंदाजाला. पुन्हा एकदा स्टेटला उचलून काढलेला त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपण पाहू शकाल निलेश गोलंदाजाला. खूपच चांगली गोलंदाजीच्या जोरावर आपण पाहू शकाल गाडेश्वर संघ मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. अद्याप जर विचार केला तर फक्त 2 धावा. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. 1 धाव समाधान मानला जातोय. तर 1 धावेने धाव संख्येत भर पडते ते 3 धावा. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल बंटीला. खूपच चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल बंटीच्या माध्यमातून. त्याला साथ देण्यासाठी विकीला आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईकला. पण तितकी चांगली गोलंदाजी आपण जर पाहिली तर निलेश ह्या गोलंदाजाची खूपच चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चुका पाहायला मिळतात आणि अशा रीतीने चित्ताईच्या वेगाने 1 धाव पूर्ण. या 1 धावेने धाव संख्या जर पाहिली तर 4 धावा. कुठेतरी निर्धाव चेंडू हाताळला होता पण त्या ठिकाणी मात्र एसटीरेक्सच्या माध्यमातून आपल्याला चुका पाहायला मिळतात आणि या चुकीला माफी नाही. आणि ही देखील चित्ताईच्या वेगाने 1 धाव पूर्ण. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. खेळण्यासाठी विकी सज्ज असेल. पुन्हा एकदा खूपच चांगले गोलंदाजी पाहायला मिळाली. या ठिकाणी विकीच्या पारीचा अंत होतोय. इथं मी डीजेला चान्स देईन. नौका फलंदाज आपण पाहू शकाल वैभव. या फलंदाजाला खूपच चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केले. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. तर दुसरा षटक गाठण्यासाठी शुभमला पाहू शकाल स्वतः संघाचा सरसेनापती दुसरा षटक हाताळत असताना लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि त्या ताकदीवर खूपच चांगला प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईकला पाहू शकाल वैभव या फलंदाजाला. पुन्हा एकदा फुलटो चेंडू. चेंडू जाईल तो सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी.
आल्या स्वागत केले शुभम या गोलंदाजाचं. फुलटोच चेंडू होता त्या ठिकाणी टोल मात्र वसूल करून येतोय बंटीच्या बॅटमधून पहिला षटकार. खूपच छान फलंदाजी पाहायला मिळते बंटीच्या माध्यमातून. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू पुन्हा एकदा गुडघे टेकून ट्राय केला होता त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. गतीमध्ये परिवर्तन करत असताना शुभमला पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू षटकाराला गेला, दुसरा चेंडू डॉट आलाय. खूपच चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे शुभमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. खराबीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. वारंवार होणाऱ्या चुका. इथं अंपायर रिव्ह्यू असेल, चेक करायचंय. तर या ठिकाणी फलंदाज OUT आउट व्हावा लागेल आणि वाईट पंच. या धावा किती? सॉरी, वाईटचा रिव्ह्यू बघायचंय. तर नौका फलंदाज लगेच आतमध्ये जा. तर व्हाईट असेल बघा. वाटलंच तर तुमच्या 12व्या प्रतिनिधीला पण विचारा. व्हाईट चेंडू आहे, बघण्यासाठी सज्ज होता तो पण. तर या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट जी प्राप्त झाली होती, तर नौका फलंदाज आपण पाहू शकाल. तर नौका फलंदाज आपण पाहू शकाल संतोषला. दोन धावा, दोन 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 चेंडू. तिसरा चेंडू आपण कशा पद्धतीने फेकेल त्या ठिकाणी चान्स बनली होती, पण झेल मात्र जमील दान. आणि येणारे 9 चेंडू 8 धावांची गरज टीम मोपवाडा संघाला. खूपच चांगली गोलंदाजी आणि खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संयमाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळून बोलतील की वाईट पंचांना कवायत करण्याची संधी इथं प्राप्त करून देतोय शुभम गोलंदाज. ट्रॅक वरती आपण पाहू शकाल दुसरा शतक हातळत असताना टेंब जय भोलेनाथ गाडेश्वर संघाकडून. तर अजूनही जर विचार केला तर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा शुभम सज्ज गोलंदाज ट्रॅक वरती. ब्लॉक हिटचा चेंडू जाईल तो.
4 धावांसाठी इथं मी डीजेला संधी देईन. नो ह्यो असेल नशिबाचा पंजा. आपण पाहू शकाल या 5 धावेने जर धावसंख्या जर पाहिली तर येणारे 9 चेंडू 2 धावेंची गरज असेल टीम मोहोपाड संघाला. पहिल्या षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या निलेश या गोलंदाजानं. लाजवाब गोलंदाजी राहिली होती, पण या ठिकाणी मात्र शुभमच्या माध्यमातून आपल्याला चुका होताना पाहतोय आपण. फक्त आणि फक्त 2 धावेंची गरज असेल. पुन्हा एकदा डोटी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावेंची गरज असेल. 8 चेंडू आणि 2 धावा समीकरण खूपच सोपं पाहायला मिळतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. टेंबा मोहोपाड संघ बाजूने आपण पाहतोय सामना झुंकतोय की काय. पुन्हा एकदा चेंडू उडवून दिलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल तो 7 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा मी डिझाईन संधी देईन. हॅलो. टॉस केला जातो, ज्या ठिकाणी आपण पाहतोय धामणी संघाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाली गेली होती आणि त्यानंतर तिथून टॉस केला जातो. स्पर्धेचे ऑर्गनायझर आदरणीय किसन डुमने त्यांच्या पवित्र शुभात नाणेफेकीचा कॉल. मोहोपाडा संघ 2 षटकांची मॅच आहे. फील्ड फर्स्ट 2 षटकांची मॅच. जा मोहोपाडा संघ पण तसंच लगेच शतरक्षण लाभा. शतरक्षण आपण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय कैलास एलेवन गावदेवी धामणी टीमला. तर चला लगेच शतरक्षण आपण सजून घ्या. अडलक टीम गाडेश्वर संघ आपणास देखील पुढील वाटचालीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारे